नमस्कार, मी विजया वामन। विधानसभेआधी दादांना कल्टी मारण्याच्या तयारीत 8 आमदार आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवरती विजयश्री खेचून आणला। अजूनही राज्याच्या राजकारणात शरद पवारांचा एक्का चालतो हे त्यांनी दाखवून दिलं। तर दुसरीकडे अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीत सपशेल नांगी टाकली। त्यांनी लढवलेल्या 4 जागांपैकी हाताशी लागली फक्त एक जागा, तीही रायगडची, जिथे तटकरे निवडून आले। त्याचंही क्रेडिट तटकरेंना देण्यात आलं। लोकसभेत अजित पवारांच्या अपयशामुळे त्यांच्या गोटातील आमदार धास्तावलेत। शरद पवारांची खेळी आपल्या मतदारसंघात आपल्या खेळ तर बिघडवणार नाही ना, म्हणून घाबरलेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे आपला मोर्चा वळवला। आतापर्यंत अजित पवारांकडून निलेश लंके, धर्मराज आत्राम असे नेते शरद पवारांकडे पुन्हा परत आलेत। लंके तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट खासदारही झालेत। त्यामध्येच धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा आहेत। शरद पवारांकडे येण्यासाठी इतर कुठले नेते वेटिंगवर आहेत त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। त्यातील पहिला मतदारसंघ आणि पहिला आमदार म्हणजे छगन भुजबळ। येवला मतदारसंघातून आमदार असलेले मंत्री छगन भुजबळ यांचा शरद पवार गटात येणाऱ्या नेत्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो। भुजबळ तसे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, शरद पवारांचे विश्वासू, परंतु अजित पवारांच्या बंडात तेही सहभागी झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। शरद पवारांनी भुजबळांना आजवर अनेक पदं दिलीत, त्यात उपमुख्यमंत्री पदाचाही समावेश होता, परंतु तरीही त्यांनी थोरल्या पवारांची साथ सोडली। परंतु आता छगन भुजबळांना शरद पवार गटात येणे क्रमप्राप्त आहे। याचं पहिलं कारण म्हणून जे समोर येतं ते म्हणजे राज्यातील ज्वलंत विषय असलेला मराठा आरक्षण। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ महायुतीत अस्वस्थ आहेत। ओबीसींची बाजू लावून धरण्यासाठी ते पुन्हा एकदा शरद पवारांची साथ देऊ शकतात असं सुद्धा बोललं जातंय। पुढील आमदार आहेत दिलीप वळसे पाटील। मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या ॲडव्होकेट पूर्वा वळसे पाटील यांचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या मतदारसंघामध्ये वावर वाढल्याचं दिसून आलंय। यामुळेच पूर्वा वळसे पाटील या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत। मात्र अजित पवार गटात असलेल्या दिलीप वळसे पाटलांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा जी आहे ती जोरदार राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। मतदारसंघात सुद्धा याविषयी चर्चा दिसून येते। याबाबत शरद पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। दिलीप वळसेंची कन्या शरद पवार गटाकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, आमच्या बाजूने आमचा निर्णय आमचे स्थानिक नेते घेतील, या पलीकडे आणखी कोणाचं नाव घ्यायची गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। यामुळे मुलीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आंबेगाव विधानसभा मतदारसंघासह राज्याच्या राजकारणात सुद्धा रंगली आहे। पुढील आमदार आहेत नरहरी झिरवळ। दिंडोरीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका नेहमी संशयाच्या भोवऱ्यात राहिली। झिरवळ अजित पवार गटात जरी असले तरी त्यांनी कधीही शरद पवार किंवा त्यांच्या गटाला टार्गेट केलेलं नाही, हे महत्त्वाचं। या उलट लोकसभेतही त्यांनी दिंडोरीतून शरद पवारांचे उमेदवार भास्कर भगरे यांना रसद पुरविल्याचा आरोप त्यांच्यावरती केला गेला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचीही घरवापसी होऊ शकते असं सुद्धा आता बोलायला जागा मिळते। पुढील आमदार आहेत हसन मुश्रीफ। कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ हे देखील महायुतीत खुश नसल्याच्या बातम्या वारंवार येतात। मुश्रीफ हे कोल्हापूरचे पालकमंत्री असले तरीही त्यांचे जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी 36चा आकडा आजही कायम असल्याचं जवळपास सर्वश्रुत आहे। या विधानसभेत तर त्यांना पुन्हा कागलमधून उमेदवारी मिळेल की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण कागल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटके हे देखील इच्छुक असल्यानं त्यांनी यावेळी आपण कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे मुश्रीफ पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये येऊन या ठिकाणी निवडणूक लढवणार असं बोललं जातंय। तर हे होते काही अजित पवारांच्या सध्याच्या घडीला गटात असलेले आमदार। मात्र पुढे जाऊन ते शरद पवारांच्या नावेत उडी मारू शकतात। या व्यतिरिक्त असे कोणते आमदार आहेत जे अजित पवारांच्या गटात जर राहिले तर ते विधानसभा निवडणुकीला रेड झोन मध्ये राहतील हे आम्हाला जरूर कमेंट करा। जय महाराष्ट्र।